स्कॉलरशिप परीक्षेत जिल्हा परिषद शाळा खरोंडा गावठाणची दमदार कामगिरी। 12 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव। शिक्षणासाठी सर्वतोपरी मदतीचे सरपंच दिनेश जाधव यांचे आश्वासन। पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा खरोंडा गावठाण येथील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्थात स्कॉलरशिप परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे। इयत्ता 4थी आणि 5वीच्या मिळून तब्बल 12 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवत शाळा, पालक आणि गावाचे नाव उज्ज्वल केले। या यशानिमित्त आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। यावेळी पिंपळसेत ग्रामपंचायतीचे सरपंच दिनेश जाधव, पिंपळसेत केंद्राचे केंद्रप्रमुख प्रफुल्ल पाटील, ग्रामपंचायत सदस्य रमेश हांडवा, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। शाळेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। तसेच केंद्रप्रमुख प्रफुल्ल पाटील यांनी विद्यार्थ्यांना पेन वाटप करत त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले। अधिक मेहनत, सातत्यपूर्ण अभ्यास आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवत शाळेचे नाव राज्यभर उज्ज्वल करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले। यावेळी सरपंच दिनेश जाधव यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात येईल, तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक ती सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन दिले। शिक्षणप्रेमी मधुकर वलसाडा यांनीही स्पर्धा परीक्षांचे महत्त्व, सातत्यपूर्ण अभ्यास आणि मेहनतीच्या बळावर यश मिळवण्याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक दशरथ तुंबडा यांनी केले, तर सुभाष टोपले यांनी आभार प्रदर्शन केले। शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी विद्यार्थी इयत्ता 5वी विजया भुसारा, सानवी हांडवा, सानिया भडांगे, मयूर गोतरना, प्रणव बडघा, निखिल हांडवा, दिवेश गोतरना, संचित हांडवा, इयत्ता 4थी सानिका हांडवा, गुलशन किंडरा, वेदांत धुळे, सुशांत भुसारा। विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळे हे यश शक्य झाल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली। दिनेश आंबेकर, निर्भीड समाचार, जव्हार।